वेलकम बॅक. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं मॅथमॅटिकल लॉजिक एक्झरसाइज 1.5 आणि क्वेश्चन नंबर 2 अँड 3. आपण आज बघणार आहोत क्वेश्चन नंबर 4. आणि क्वेश्चन नंबर 4 आहे राईट द सिम्बॉलिक फॉर्म अँड कन्स्ट्रक्ट इट स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे, त्याचा टेबल लिहायचा आहे, स्विचिंग टेबल लिहायचा आहे आणि इंटरप्रेट करायचा आहे. ठीक आहे, बघूया मग. आता दिलेलं जे काही सर्किट आहे ह्याच्यामध्ये स्विच बघा किती आहे, S1 आणि S2 दोनच स्विच आहे. म्हणजे स्टेटमेंट येणार दोन, P आणि Q. P स्टेटमेंट येणार स्विच S1 इज क्लोज, स्विच S1 इज क्लोज्ड. आणि Q येणार स्विच S2 इज क्लोज्ड. या पद्धतीने दोन स्टेटमेंट आले. ठीक आहे, आता सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार? सिम्बॉलिक फॉर्म बघा, दोन स्विच आहे, दोन स्विच आहे आणि सर्किट तीन आहे. बघा, इथून करंट पास होतो आहे, पास झाल्यानंतर तीन ठिकाणी डिवाइड होतो आहे. ही तिघही सर्किट कसे आहे? पॅरलल. S1ला पॅरलल S2 डॅश आहे आणि त्याला पॅरलल S1 डॅश आणि S2. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल? S1 म्हणजे P, त्याला ऑर कोण आहे? S1ला पॅरलल S2 डॅश, S2 म्हणजे Q आणि Qचा निगेशन, आणि त्याला परत पॅरलल S1, त्याला परत पॅरलल S1 डॅश. S1 डॅश म्हणजे निगेशन P आणि S1 डॅशला सिरीजमध्ये कोण आहे? S2. सिरीजमध्ये म्हणजे अँड, S2 म्हणजे Q. ओके, बरोबर आहे. S1ला पॅरलल S2 डॅश, पॅरलल म्हणजे ऑर, आणि S2 परत S2ला पॅरलल कोण आहे? हे. पण हे दोघी कसे? सिरीजमध्ये, बरोबर आहे. S2 म्हणजे निगेशन Q, त्याला पॅरलल हे दोन सर्किट स्विच, पण हे दोघी कसे आहे? सिरीजमध्ये, म्हणून आला अँड. ठीक आहे, हा आला आपला सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे पहिली टर्म संपली, सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता काय करायचं आहे? कन्स्ट्रक्ट इट स्विचिंग टेबल. टेबल ड्रॉ करायचा आहे. आता स्विच बघा किती? दोनच आहे, P आणि Q. म्हणजे दोनच स्टेटमेंट दिले, P आणि Q. निगेशन Pचं पण आहे आणि Qचं पण आहे. निगेशन P, निगेशन Q, दोघांचंही निगेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, पहिला ओपन ब्रॅकेट घेणार, पहिला ओपन ब्रॅकेट, निगेशन P अँड Q. ठीक आहे, पहिला ओपन. आता बघा, इथे आपण काहीच नाही आहे, म्हणजे आपण असोसिएटिव्ह लॉ वापरला तर आपण इथे ब्रॅकेट टाकू शकतो बाय असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे आपला हा सुद्धा पहिला ब्रॅकेट तयार होईल. कोणता? P ऑर निगेशन Q. ठीक आहे, मग आपण पहिला ब्रॅकेट तो घेऊ, P ऑर निगेशन Q. दुसरा ब्रॅकेट येईल हा, निगेशन P अँड Q. आणि लास्टचा कॉलम म्हणजे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न, P ऑर निगेशन Q ऑर निगेशन P अँड Q, निगेशन P अँड Q. याप्रमाणे कॉलम ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, हे आले आपले कॉलम. आता दोनच स्टेटमेंट आहे म्हणून Pच्या एंट्रीज येणार 1 1 0 0, Pच्या एंट्रीज येणार 1 1 0 0 आणि Qच्या येणार 1 0 1 0. ठीक आहे, निगेशन P येणार 1 0, निगेशन P 0 0 1 1 आणि निगेशन Q काय येईल? 0 1 0 1. ठीक आहे, त्यानंतर पुढचा कॉलम जो आहे, पुढचा कॉलम म्हणजे कॉलम नंबर 5. ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे P ऑर निगेशन Q. P ऑर निगेशन Q म्हणजे कॉलम नंबर 1 अँड 4 मध्ये आपल्याला वापरायचं आहे काय? डिसजंक्शन. म्हणजे ॲटलिस्ट 1 असेल तर 1 येणार, अदरवाईज 0. बघा, इथे दोघी 1 आहे म्हणून 1, इथे दोघीही 0च आहे आणि इथं 1 आहे 1 म्हणून 1. ठीक आहे, नेक्स्ट निगेशन P अँड Q म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 2. 3 आणि 2 मध्ये काय? कंजंक्शन. ठीक आहे, 3 आणि 2 मध्ये कंजंक्शन, बोथ 1 पाहिजे.
तर 1, अदरवाईज 0. बघा 2 आणि 3 मध्ये बोथ 1 असेल तर 1, बरोबर आहे, अदरवाईज 0. आणि 7 जो आहे तो पी ऑर निगेशन क्यू म्हणजे कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6, कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6 मध्ये काय वापरायचं आहे, डिसजंक्शन. ठीक आहे, कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6 मध्ये वापरायचं आहे डिसजंक्शन. बघा डिसजंक्शन म्हणजे काय, ॲटलिस्ट 1 पाहिजे, ॲटलिस्ट 1 एंट्री 1 पाहिजे. बघा 1 0 1, इथे पण 1 आणि इथे सुद्धा 1. म्हणजे काय होतं आहे की सर्व एंट्रीज काय येत आहे, 1 1 येत आहे. सर्व एंट्रीज काय येत आहे, 1 1. आणि आपल्याला विचारलं आहे की शेवटचं बघा अँड म्हटलं आहे इंटरप्रिट इट. ठीक आहे, काय म्हटलं आहे, इंटरप्रिट इट. म्हणजे काय म्हणणार आपण की बघा शेवटच्या कॉलममध्ये काय होतं आहे, लास्ट कॉलम कंटेन काय कंटेन करतो आहे, ऑल एंट्रीज काय आहे 1, बरोबर. याचा अर्थ काय की पीच्या आणि क्यूच्या सगळ्या एंट्रीजसाठी, सगळ्या पॉसिबिलिटीजसाठी हा बल्ब काय होतं आहे, ग्लो, बरोबर आहे. ऑल व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू, बरोबर आहे. ऑल व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू किंवा ऑल व्हॅल्यूज फॉर पी अँड क्यू बल्ब इज ग्लो. बल्ब इज ग्लो. बघा एक्झाम्पल नंबर 2 दिलेलं आहे आपल्याला. स्विचिंग सर्किट दिलेलं आहे. दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा, स्विचिंग टेबल ड्रॉ करायचा अँड इंटरप्रेट इट. ठीक आहे, बघा आता आपण 2 स्विच दिले, S1 आणि S2. S3 दिलेला नाही आहे, म्हणजे आपल्याला 2 स्टेटमेंट मानावं लागतील. पी स्विच S1 इज क्लोज्ड आणि दुसरं स्टेटमेंट मानावं लागेल क्यू स्विच S2 इज क्लोज्ड. अशाप्रमाणे 2 स्विच झाले. आता सिम्बॉलिक फॉर्म बघा काय येईल. आता हे इथून याप्रमाणे करंटची डायरेक्शन आहे. ही झाली आपल्या करंटची डायरेक्शन. आता करंट जो आहे तो बॅटरीतून निघाल्यानंतर 3 ठिकाणी डिवाईड झाला, बरोबर आहे. 3 ठिकाणी डिवाईड झाला म्हणजे आपले 3 सर्किट हे काय येणार आहे, पॅरलल. बघा मग आता S1 जो आहे, S1 म्हणजे P. ठीक आहे, Pला पॅरलल कोण आहे, हा दुसरा सर्किट म्हणजे S1 डॅश आणि S2 डॅश पॅरलल आहे म्हणून ऑर ब्रॅकेटमध्ये बघा हे दोघी जे आहे S1 डॅश आणि S2 डॅश हे सिरीजमध्ये आहे. ठीक आहे, S1ला पॅरलल पण हे दोघी जे आहे एकमेकांना सिरीज म्हणून Pला पॅरलल आणि हे दोघी सिरीजमध्ये. S1 डॅश म्हणजे निगेशन P आणि S2 डॅश म्हणजे निगेशन Q अँड निगेशन Q. ठीक आहे, सिरीज आहे म्हणून अँड आणि हे दोघी Pला पॅरलल आहे म्हणून ऑर. ठीक आहे, त्यानंतर हे परत काय आहे, पॅरलल आहे. काय आहे परत, पॅरलल. कोणाला पॅरलल आहे तर S1 आणि S2ला. S1 आणि S2 कसे आहे परत सिरीजमध्ये, म्हणजे पुढच्या ब्रॅकेटमध्ये परत S1 अँड S2 सिरीजमध्ये आहे म्हणून अँड. ठीक आहे, हा आला आपला सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, आता बघू स्विचिंग टेबल ना, ट्रूथ टेबल. बघा काय येईल मग, 2 स्टेटमेंट आहे म्हणून P आणि Q येईल. 2 स्टेटमेंट आहे म्हणून P अँड Q. त्याच्यानंतर दोघांचे इथं S1 बद्दल P लिहिणार, S2 बद्दल Q लिहिणार. ठीक आहे, निगेशन P आणि निगेशन Q, निगेशन P निगेशन Q. त्याच्यानंतर बघा निगेशन P अँड निगेशन Q. पहिला ओपन ब्रॅकेट, निगेशन P अँड निगेशन Q. ठीक आहे, त्यानंतर या ब्रॅकेटला काय लावलं आहे, ऑर. ठीक आहे, तो घेऊ मग P ऑर निगेशन P अँड निगेशन Q. P ऑर
निगेशन P अँड निगेशन Q. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा ओपन ब्रॅकेट आहे P अँड Q. आणि त्यानंतर पूर्ण दिलेला स्टेटमेंट पॅटर्न P ऑर निगेशन P अँड निगेशन Q ऑर P अँड Q. बघा टोटल कॉलम आले 1 2 3 4 5 6 7 आणि 8. टोटल कॉलम आले 8. ठीक आहे. बघा स्विचिंग टेबल आपण ड्रॉ करून घेतला या पद्धतीने. आता 2 स्टेटमेंट आहे म्हणून Pच्या एंट्रीज येणार 1 1 0 0 1 1 0 0 आणि Qच्या एंट्रीज येणार 1 0 1 0. ठीक आहे. पुढचा बघा निगेशन P येईल, निगेशन P 0 0 1 1 आणि निगेशन Q येणार 1 चा 0 0 चा 1 1 चा 0 आणि 0 चा 1. ठीक आहे. त्यानंतर बघा निगेशन P अँड निगेशन Q म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4चा आपल्याला घ्यायचं आहे कंजंक्शन. कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4चं कंजंक्शन 0 0 येणार 0 0 1 0 1 0 0 1 1 1. बोथ एंट्रीज 1 असेल तर 1 अदरवाईज 0. ठीक आहे. पुढचं बघा P ऑर निगेशन P अँड निगेशन Q म्हणजे P म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 5च्या मध्ये घ्यायचे डिसजंक्शन. ॲटलिस्ट 1 एंट्री 1 पाहिजे. बघा पहिल्या आणि 5व्या कॉलमची ॲटलिस्ट 1 एंट्री पाहिजे 1. ठीक आहे. त्यानंतर कॉलम नंबर 7 दिला आहे P अँड Q म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 मध्ये वापरायचं आहे कंजंक्शन. बोथ एंट्रीज 1 असतील तर 1 अदरवाईज 0. ठीक आहे. कॉलम नंबर 1 आणि 2 मध्ये बोथ एंट्रीज 1 असेल तर 1 अदरवाईज 0. ठीक आहे. या पद्धतीने. आणि त्यानंतर कॉलम नंबर 8 दिला आहे, कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7च्या मध्ये वापरायचं आहे आपल्याला डिसजंक्शन. कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7च्या मध्ये वापरायचं आहे डिसजंक्शन. बघा हा वरचा पॅटर्न म्हणजे कॉलम नंबर 6 और हा खालचा पॅटर्न म्हणजे कॉलम नंबर 7. ठीक आहे. मग ॲटलिस्ट 1 एंट्री 1 असेल तर 1. बघा ॲटलिस्ट 1 एंट्री 1 असेल तर 1. इथे दोघी 0 आहे म्हणून 0, इथं ॲटलिस्ट 1 आहे म्हणून 1. या पद्धतीने आपला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा झाला आहे. आता बघा लास्ट कॉलम जो आहे त्या लास्ट कॉलममध्ये एक एंट्री 0 आली. एक एंट्रीज काय आली आहे 0. आणि ती 0 केव्हा आली जेव्हा Pच्या आणि Qच्या एंट्रीज काय होत्या 0 आणि 1. मग आपण इथे काय म्हणणार इफ P इज 0 अँड Q इज 1 बल्ब इज नॉट ग्लो. बरोबर आहे. आणि नंतर काय म्हणणार बाकीच्या सर्व एंट्रीजसाठी बरोबर आहे बल्ब काय होतोय ग्लो होतोय. ठीक आहे. ठीक आहे. आपण मग मी इथे म्हणणार लास्ट कॉलम कंटेन 0 व्हेन. लास्ट कॉलम 0 केव्हा कंटेन करतो जेव्हा P काय असेल व्हेन P किंवा आपण Pला म्हणणार स्विच S1 व्हेन S1 इज क्लोज. स्विच S1 सॉरी क्लोज नाही ओपन. बरोबर ना. 0 केव्हा करतोय बघा हा 0 म्हणजे तिसरी एंट्री. तिसऱ्या एंट्रीला P म्हणजे स्विच S1 काय 0 म्हणजे कसं आहे ओपन आहे. S1 इज ओपन अँड S2 इज क्लोज्ड. S2 बघा S2 म्हणजे Q कसा आहे क्लोज आहे. 1 आहे म्हणजे क्लोज आहे. ठीक आहे. जेव्हा लास्ट कॉलम कंटेन 0 म्हणजे काय येते बल्ब ग्लो होत नाही आहे केव्हा S1 इज ओपन अँड S2 इज क्लोज. मग आपलं कन्क्लुजन काय आलं. कन्क्लुजन काय आलं की ज्यावेळेस स्विच S1 हा ओपन असेल आणि स्विच S2 हा क्लोज असेल त्यावेळेस बल्ब ग्लो होणार नाही अदरवाईज बल्ब ग्लो होईल. हे आलं आपलं कन्क्लुजन.
ठीक आहे. हे बघा आपलं कंक्लुजन आलं. इफ स्विच S1 इज ओपन अँड S2 इज क्लोज देन बल्ब इज नॉट ग्लो. बरोबर ना. हे बघा S1 इज ओपन म्हणजे 0 आणि S2 इज क्लोज म्हणजे 1 देन बल्ब इज नॉट ग्लो. 0 येत आहे बरोबर आहे म्हणजे बल्ब इज नॉट ग्लो. अदरवाईज इट विल ग्लो. अदरवाईज काय होणार आहे 1 एंट्री येत आहे म्हणजे बल्ब काय होणार आहे ग्लो होणार आहे. ठीक आहे. याप्रमाणे आपलं सेकंड एक्झाम्पल झालं. आपण आता थर्ड बघू. बघा तिसरं सर्किट दिलं आहे आपल्याला या पद्धतीने. ही 3 स्विच जे आहे ते एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे. S1 S2' आणि S3' हे तिघं स्विच एकमेकांना पॅरलल आहे आणि पॅरललच्या पुढे आलं म्हणजे परत सिरीजमध्ये कोण आहे सिरीजमध्ये परत S1 आणि S1ला पॅरलल S2 आणि S3. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 स्विच दिलेले S1 S2 आणि S3 म्हणजे आपल्याला 3 स्टेटमेंट मानावं लागेल P Q आणि R. P म्हणजे स्विच S1 इज क्लोज. स्विच S1 इज क्लोज. त्याच पद्धतीने स्विच S2 येईल आणि S3. हे तिघही स्विच कसे आले क्लोज. S1 इज क्लोज, S2 इज क्लोज आणि S3 सुद्धा काय आला क्लोज्ड. आता आपण बघणार यांचा सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म बघा. हे तिघही स्विच जे आहे ते कसे पॅरलल आहे म्हणून काय येणार ऑर S1 ऑर S2' ऑर S3'. बरोबर आहे. S1 म्हणजे P ऑर S2' म्हणजे निगेशन Q ऑर S3' म्हणजे निगेशन R. ठीक आहे. त्याच्यानंतर या तिघांना काय सिरीज आहे म्हणून काय येणार अँड. हा आला अँड. ठीक आहे. त्याच्यानंतर अँडमध्ये परत हे दोघी कसे पॅरलल आहे. बरोबर आहे. अँड आल्यानंतर म्हणजे सिरीजमध्ये आल्यानंतर हे दोघी कसे पॅरलल म्हणजे S1 म्हणजे P ऑर नंतर हे दोघी परत कसे सिरीज आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये S2 म्हणजे Q आणि S3 म्हणजे R. ओके. बघा हे तिघं पॅरलल आहेत. S1 S2' S3' म्हणजे ऑर येणार P ऑर निगेशन Q ऑर निगेशन R. त्यानंतर सिरीज आलो म्हणून अँड घेतला. अँडमध्ये परत हे दोघी कसे पॅरलल. बरोबर आहे. अँड घेतला. अँडमध्ये S1 म्हणजे P पॅरलल म्हणजे ऑर आणि ऑरला परत कोण आहे S2 आणि S3 म्हणजे P Q आणि R. ठीक आहे. हा आला आपला सिम्बॉलिक फॉर्म. आता बघा इथं ही 3 स्टेटमेंट आहे ऑरमध्ये. मग आपण काय करणार ट्रूथ टेबल काढण्यासाठी कुठल्याही दोघांना अशा प्रकारे ब्रॅकेट टाकणार. कुठल्याही दोघांना P आणि निगेशन Qला टाका किंवा निगेशन Q आणि निगेशन Rला आपण टाकलेलं आहे. ठीक आहे. ही कोणत्या लॉनुसार आपण ब्रॅकेट टाकू शकतो तर असोसिएटिव्ह लॉनुसार. ठीक आहे. असोसिएटिव्ह लॉनुसार आपण कुठल्याही दोघांना ब्रॅकेट टाकू शकतो. आता बघा ट्रूथ टेबल कसा येतो बघू. 3 स्टेटमेंट आहे म्हणजे ही पहिले 3 कॉलम P Q R. ठीक आहे. त्याच्यानंतर निगेशन बघा Qचं आणि Rचं निगेशन आहे. निगेशन Q आणि निगेशन R आला. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा पहिला ओपन ब्रॅकेट घेतला निगेशन Q और निगेशन R. निगेशन Q और निगेशन R. त्याच्यानंतर होल ब्रॅकेट घेतला म्हणजे पहिला क्लोज ब्रॅकेट P और निगेशन Q और निगेशन R. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ब्रॅकेटमध्ये आलो. दुसऱ्या ब्रॅकेटमधला पहिला ओपन ब्रॅकेट आहे Q अँड R आणि त्यानंतर हा पूर्ण क्लोज ब्रॅकेट P और Q अँड R आणि त्यानंतर आपण घेणार पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे हे दोघीही P और निगेशन Q और निगेशन R and P और Q and R या पद्धतीने. ठीक आहे. पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न. नंबरिंग बघा टोटल कॉलम किती झाले 1 2 3 4
5 6 7 8 9 आणि 10 कॉलम झाले. टोटल कॉलम झाले 10. थोडासा टेबल ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, या पद्धतीने आपण टेबल ड्रॉ करून घेतला. आता 3 स्टेटमेंट आहे म्हणून पीच्या एंट्रीज येणार 4 टाइम 1 4 टाइम 0. क्यूच्या एंट्रीज येणार 2 टाइम 1 2 टाइम 0 आणि आरच्या एंट्रीज येणार 1 0 1 0. ठीक आहे, त्याच्यानंतर निगेशन क्यू म्हणजे 2 टाइम 0 2 टाइम 1. ठीक आहे, निगेशन क्यू झाला. निगेशन आर बघा 1 टाइम 0 1 टाइम 1 0 1 0 1 0 1. ओके, त्याच्यानंतर बघा निगेशन क्यू ऑर निगेशन आर म्हणजे कॉलम नंबर 4 आणि 5 मध्ये डिसजंक्शन वापरायचं आहे. ॲटलिस्ट 1 एंट्री 1 असेल तर 1, अदरवाईज 0. बघा ॲटलिस्ट 1 एंट्री 1 पाहिजे, ॲटलिस्ट 1 एंट्री 1 पाहिजे. ठीक आहे, या पद्धतीने ॲटलिस्ट 1 एंट्री 1 असेल तर 1, अदरवाईज 0. म्हणजे आपल्याला 2 टाइम्स 0 भेटलं, बाकी सगळे 1 आले. ओके, आता बघा 7 नंबरचा कॉलम आहे पी ऑर निगेशन क्यू राहिला इथे. निगेशन क्यू ऑर निगेशन आर म्हणजे कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 1 आणि 6 मध्ये वापरायचं डिसजंक्शन म्हणजे दोघांमध्ये ॲटलिस्ट 1 असेल तर 1. बघा आता पीच्या पहिल्या 4 एंट्रीज 1च आहे म्हणजे हे 4 तर फिक्स झाले 1. 6व्याला बघा हे दोघी 0 आहे, बरोबर आहे, म्हणून 0. इथे ॲटलिस्ट 1 आहे 1, इथेही एक 1 आहे आणि इथे सुद्धा एक 1 आहे म्हणून आला 1. म्हणजे इथे 1च एंट्री 0 आली, बाकी सर्व 1 आल्या. ठीक आहे, त्यानंतर कॉलम नंबर 8 क्यू अँड आर म्हणजे कॉलम नंबर 2 आणि 3 मध्ये कंजंक्शन बोथ एंट्रीज 1 पाहिजे. बोथ एंट्रीज 1 क्यू अँड आर बोथ एंट्रीज 1 तर 1, अदरवाईज 0. बघा पहिल्या दोघी 1 आहे म्हणून 1, नंतर 0. बघा 0 0 दोघी 1 नाही आहे, नंतर इथे बघा दोघी 1 आहे आणि खाली दोघीही 1 नाही आहे. ठीक आहे, इथे दोघी 1 आहे, इथे दोघी 1 नाही, म्हणजे फक्त इथे 1 येईल, बाकीचे 0. ओके, आता कॉलम नंबर 9. कॉलम नंबर 9ला काय केलं आहे पी ऑर क्यू अँड आर म्हणजे कॉलम नंबर 8 आणि कॉलम नंबर 1. कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 8 मध्ये वापरायचं आहे डिसजंक्शन म्हणजे ॲटलिस्ट 1 एंट्री 1 पाहिजे. आता पीच्या पहिल्या 4 एंट्रीज 1 आहे म्हणून इथे येणार 1, हे फिक्स झालं. ठीक आहे, आता तिथून खाली बघा पीच्या 4ही एंट्रीज 0 आहे, पीच्या 4ही एंट्रीज 0 आहे. डिपेंड कोणावरती क्यू अँड आर वरती. बघा इथे 1 आहे म्हणून 1 आणि हे तिघही 0च आहे. ओके, आता कॉलम नंबर 10. कॉलम नंबर 10 काय आहे बघा. कॉलम नंबर 10 म्हणजे आपला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न, बरोबर आहे. स्टेटमेंट पॅटर्नचा एवढा पार्ट म्हणजे कॉलम नंबर 7. ठीक आहे, आणि एवढा पार्ट म्हणजे कॉलम नंबर 9. ठीक आहे, म्हणजे कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर 9 मध्ये काय वापरायचं आहे कंजंक्शन म्हणजे बोथ एंट्रीज 1 असतील तर 1, अदरवाईज 0. बघू मग बोथ एंट्रीज कुठे 1 आहे. बघा पहिली एंट्री दोघी 1 आहे, सेकंड एंट्रीसुद्धा दोघीही 1 आहे, थर्ड एंट्रीसुद्धा दोघीही 1 आहे, फोर्थ एंट्रीसुद्धा दोघीही 1 आहे, फिफ्थ एंट्री नाही आहे, दोघी 1, 6 पण दोघी 1 नाही, 7 पण नाही, 8 पण नाही, म्हणजे खालचे 4ही काय येणार 0. ठीक आहे, या पद्धतीने आला आपला याचा इनपुट आउटपुट टेबल. आता कंक्लुजन काय निघतं आहे बघा की ज्या वेळेस आता इथून कंक्लुजन बघायचं पी क्यू आरच्या एंट्रीज काय असताना 1 आलं आणि आता इथं असं लक्षात येतं आहे पीच्या एंट्रीज जर 1 असतील, बरोबर आहे. बघा पीच्या एंट्रीज पहिल्या 4 1 आहे तर इकडे 4ही वेळेस 1 आला.
आणि पीच्या एंट्री जेव्हाही 0 आल्या तेव्हा इकडे काय आलं 0. म्हणजे आपण काय म्हणणार कन्क्लुजन की पी जर स्विच पी म्हणजे S1 जर क्लोज असेल तर बल्ब ग्लो होतोय. S1 जर ऑफ असेल बरोबर आहे, S1 जर ऑफ असेल किंवा ओपन असेल तर बल्ब ग्लो होत नाही. हे आलं आपलं कन्क्लुजन. बघा काय भेटलं आपल्याला, लास्ट कॉलम कंटेन्स 1 ओनली व्हेन P इज 1 इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी व्हॅल्यू ऑफ Q अँड R. लास्ट कॉलमला 1 केव्हा येतोय, जेव्हा पीची व्हॅल्यू काय असेल 1. मग याचा काही फरक पडत नाही कोणाचा, इरिस्पेक्टिव्ह Q अँड R. इरिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ Q अँड R, Qच्या आणि Rच्या काही व्हॅल्यू असो. ठीक आहे. आणि कन्क्लुजन आपण म्हणणार मग द लॅम्प इज ग्लो इफ S1 इज ऑन. S1 जर ऑन असेल तर लॅम्प ग्लो होणार. एनी स्टेटस ऑफ S2 आणि S3. S3 काही असो, S2 आणि S3 ऑन असो किंवा ऑफ असो, S1 जर ऑन आहे तर लॅम्प इज ग्लो. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 5. ऑब्टेन सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन अँड ड्रॉ करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. ठीक आहे. ऑब्टेन सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन, आपल्याला एक लॉजिकल एक्सप्रेशन दिलं आहे, स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे, त्याच्यापासून काय करायचं सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन फाइंड करायचं आणि जे काही सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन येईल त्याचा काय करायचं स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं. ठीक आहे. बघा आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे, P ऑर Q अँड निगेशन Q. सिंपल आहे, Q अँड निगेशन Q हा ऑलवेज फॉल्स असणार आहे. बरोबर आहे. आपण लॉ बघितला आहे, कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, Q अँड निगेशन Q असेल तर ऑलवेज काय असतो फॉल्स. म्हणजे आपलं डायरेक्टली आन्सर भेटते बघा, P ऑर F. याच्याबद्दल आपण काय लिहिणार F का, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि जेव्हाही केव्हा कॉम्प्लिमेंट लॉ येतो त्याच्या पुढे काय असतो आयडेंटिटी. P ऑर F काय असणार आहे मग P. P ऑर F ऑलवेज काय असणार आहे P. इथे आला आयडेंटिटी लॉ. म्हणजे बघा सिंपल एक्सप्रेशन आलं फक्त P. ठीक आहे. सिंपल एक्सप्रेशन आलं आपलं P. म्हणजे आपलं सर्किट कसं येईल, फक्त त्याच्यामध्ये एक स्विच असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने इथे येणार बॅटरी, हा लॅम्प आणि हे झालं आपलं सर्किट. याला नाव देणार S1. ठीक आहे. इथे आपलं सिंपल सर्किट जे आहे आपण सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन जे आलं ते आलं P. मग आपण इथं स्टेटमेंट मानणार P कशाला म्हणणार, स्विच S1 इज क्लोज्ड. ठीक आहे. S1 इज क्लोज आणि ते म्हणणार देअरफॉर सिंपल स्विचिंग सर्किट, सिंपल स्विचिंग सर्किट किंवा करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. 3 किंवा 4 मार्कला क्वेश्चन येतो हा. आता हा छोटा आहे म्हणून आला तर 2 किंवा 3 मार्कलाही पण येऊ शकतो. बघा दुसरा क्वेश्चन बघू. सेकंड दिला आहे निगेशन P अँड Q. थोडा मोठा आहे बघा, निगेशन P अँड Q. त्याच्यानंतर म्हटलं आहे ऑर निगेशन P अँड निगेशन Q. ऑर निगेशन P अँड निगेशन Q. आणि पुढे म्हटलं आहे ऑर P अँड निगेशन Q. ऑर P अँड निगेशन Q. ठीक आहे. हे दिलं आहे आपल्याला लॉजिकल एक्सप्रेशन. P अँड निगेशन हे दिलं आहे आपलं लॉजिकल एक्सप्रेशन. आता याच्याकडे जर आपण बघितलं, ठीक आहे, या एक्सप्रेशनकडे जर आपण बघितलं तर दिसतं आहे की पहिल्या 2 ब्रॅकेटमध्ये, पहिल्या 2 ओपन ब्रॅकेटमध्ये निगेशन P अँड कॉमन आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण इथून घेणार कॉमन. काय कॉमन घेणार, पहिल्या 2 ब्रॅकेटमधून निगेशन P अँड घेणार कॉमन. उरलं काय, इथे उरला Q, इथे उरला निगेशन Q. दोघांच्यामध्ये कोण, ऑर. Q ऑर निगेशन Q. ठीक आहे. Q ऑर निगेशन Q याला ओपन ब्रॅकेट टाकू आणि पुढे ऑर
पी अँड निगेशन क्यू, लास्टचा ब्रॅकेट ॲज इट इज. ठीक आहे, पहिल्या दोन ब्रॅकेटमधून कॉमन घेतला निगेशन पी अँड, उरलं क्यू ऑर निगेशन क्यू. याला नाव देणार डिस्ट्रीब्युटिव्ह. कॉमन घ्या किंवा ब्रॅकेट सॉल्व करा, नाव देणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, आता बघा क्यू ऑर निगेशन क्यू ही ऑलवेज काय येणार, ट्रू येणार. बरोबर आहे, क्यू ऑर निगेशन क्यू ऑलवेज काय येणार, ट्रू. दोघांपैकी एक व्हॅल्यू काय असणार आहे, टी असणार आहे, आणि ऑर असल्यामुळं काय होईल, ते टीच येईल. म्हणजे इथे आपण लॉ वापरला कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे, इथे लॉ वापरला कॉम्प्लिमेंट. निगेशन पी ॲज इट इज अँड ॲज इट इज, या ब्रॅकेटबद्दल आला टी, त्याला देणार एक ब्रॅकेट, ऑर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, इथे वापरला आपण कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे, आता जेव्हा कॉम्प्लिमेंट लॉ येतो तेव्हा पुढचा लॉ असतो काय, आयडेंटिटी. म्हणजे निगेशन पी अँड टी ऑलवेज काय येईल, निगेशन पी. ऑलवेज काय येणार, निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू. पुढचा ब्रॅकेट ॲज इट इज. ठीक आहे, इथे लॉ वापरला आपण आयडेंटिटी. आयडेंटिटी लॉ. नेक्स्ट, आता इथं आपण ब्रॅकेट सॉल्व करू. काय करणार, ब्रॅकेट सॉल्व करू. बघा काय येत आहे, निगेशन पी ऑर पी, निगेशन पी ऑर पी अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. बघा परत एकदा बघा, निगेशन पी ऑर पी पहिल्या ब्रॅकेटमध्ये, पुढे आला अँड कॉमन, निगेशन पी ऑर निगेशन क्यू नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये. इथे काय केलं आपण, दोन ब्रॅकेट सेपरेट केली, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, आता निगेशन पी ऑर पी हे ऑलवेज काय येणार आहे, हे ऑलवेज येणार आहे ट्रू. हे ऑलवेज काय येणार आहे, ट्रू. टी अँड हा ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू. इथे कोणता लॉ वापरला आपण, कोणता लॉ वापरला इथे आपण, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट जर लॉ आला तर त्याच्या पुढचा ऑलवेज काय असतो, आयडेंटिटी. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. टी अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथे आला आयडेंटिटी. आयडेंटिटी लॉ. हे आलं आपलं सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. बरोबर, हे आलं सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. आता या सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशनचा काय करायचं आहे, करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. आता आपल्याला स्टेटमेंट कोणते कोणते भेटले, दोन स्टेटमेंट भेटले, पी आणि क्यू. ठीक आहे, मग इथे आपण मानून घेणार स्टेटमेंट दिस इज रिक्वायर्ड सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. ठीक आहे, आता बघा स्टेटमेंट कोणते येणार, पी. पी स्टेटमेंट येणार S1 इज क्लोज, स्विच S1 इज क्लोज. आणि क्यूसाठी येणार स्विच S2 इज क्लोज, S2 इज क्लोज. मग याचा स्विचिंग सर्किट कसं येईल याचं, बघा दोन स्विच आहे. ठीक आहे, आणि ते दोघेही स्विच कसे आहे, पॅरलल. ऑर आहे म्हणजे दोघे स्विच आले पॅरलल. या पद्धतीने पहिल्या स्विचला नाव देणार S1 डॅश. बरोबर आहे, निगेशन पी म्हणजे S1चा डॅश, निगेशन क्यू म्हणजे S2चा डॅश, S2 डॅश. आणि या पद्धतीने आपण सर्किट कंप्लीट करून त्याला करंटची डायरेक्शन दाखवणार. हे आलं आपलं सिम्पल लॉजिकल स्विचिंग, सिम्पल लॉजिकल स्विचिंग सर्किट किंवा करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. ठीक आहे, या टाईपचा क्वेश्चन आपल्याला येणार आहे 4 मार्क्ससाठी. यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 दिला आहे, पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन आर अँड पी ऑर क्यू अँड आर.
यस, लॉजिकल एक्सप्रेशनकडे जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतं आहे की पी ऑर पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि पी ऑर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉमन आहे. बरोबर आहे. मग आपण तो कॉमन काढला, पी ऑर काढला कॉमन. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये उरलं निगेशन क्यू ऑर निगेशन आर, त्याच्यानंतर अँड, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलं क्यू अँड आर. ठीक आहे. पी ऑर कॉमन काढला आणि बाकीचं उरलं. ठीक आहे, बाकीचं उरलं आपल्याला निगेशन क्यू ऑर आर, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलं क्यू अँड आर. इथं कॉमन काढलं म्हणून लॉ आला डिस्ट्रीब्युटिव्ह. कॉमन काढलं म्हणून लॉ आला डिस्ट्रीब्युटिव्ह. ठीक आहे. आता बघा, इथून जर आपण निगेशन कॉमन काढलं, ठीक आहे, निगेशन कॉमन काढतो आहे किंवा एखाद्या कंजंक्शनचं किंवा डिजंक्शनचं निगेशन घेतो आहे म्हणजे आपण डी मॉर्गन्स लॉ वापरतो आहे. बरोबर आहे. इथे आपण घेतला निगेशन कॉमन म्हणजे क्यूचा निगेशन गेला, ऑरचा झाला अँड, आरचा निगेशन गेला, म्हणजे इथे आपण लॉ वापरला डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. आता बघा, पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन आहे, दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन नाही आहे. ब्रॅकेट दोघी सेम आहे, क्यू अँड आर. पहिल्याला निगेशन आहे, दुसऱ्याला निगेशन नाही आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय येणार, जर मध्ये कंजंक्शन असेल तर व्हॅल्यू ऑलवेज फॉल्स येणार. व्हॅल्यू ऑलवेज काय येणार, फॉल्स. हा झाला आपला कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. आणि पी ऑर एफ ऑलवेज काय येणार, पी. हा झाला आयडेंटिटी लॉ. पीची व्हॅल्यू काही टाका, जी व्हॅल्यू टाकाल तेच इथे उत्तर येईल. ठीक आहे. टी टाकली तर टी, एफ टाकला तर एफ. ओके, म्हणजे आपलं आलं पी. म्हणजे आपलं सिम्पल एक्सप्रेशन काय आलं, सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन आलं पी. बरोबर आहे. रिक्वायर्ड सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन इज पी. म्हणजे सिम्पल सर्किट, फक्त एक स्विच आला पी. ठीक आहे. म्हणजे स्टेटमेंटसुद्धा किती येणार, एकच. पी स्टेटमेंट येणार, स्विच S1 इज क्लोज. आणि याचं सिम्पल स्विचिंग सर्किट कसं येईल, सिम्पल सर्किट एकच स्विच आहे म्हणजे या पद्धतीने. हा इथे येणार आपला लॅम्प. स्विचला पी आहे म्हणजे S1. ठीक आहे. हा करंटचा डायरेक्शन. हे आलं आपलं सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन आणि हे आलं त्याचं सिम्पल स्विचिंग सर्किट. ठीक आहे. त्यानंतर बघू क्वेश्चन नंबर 4. बघा, एक्झाम्पल नंबर 4 आपल्याला दिलेला आहे. लास्ट एक्झाम्पल आहे. पी अँड क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन पी अँड क्यू अँड आर ऑर पी अँड निगेशन क्यू अँड आर. दिसायला थोडंसं एक्झाम्पल लॉंग आहे पण सोपं आहे. बघा, आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा पी आहे, निगेशन पी आहे. बरोबर आहे. आणि काय अँड आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार, पी आणि निगेशन पीला जवळ घेणार, पी आणि निगेशन पीला जवळ घेणार आणि अँड घेणार क्यू. ठीक आहे. इथे लॉ वापरला आपण, कोणता लॉ वापरला, कम्युटेटिव्ह. बरोबर ना. जागा चेंज केली म्हणजे कोणता लॉ वापरला, कम्युटेटिव्ह. त्याच्यानंतर पुढे बघा ऑर. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा अँड आर कसा आहे, कॉमन आहे. ठीक आहे. मग आपण तो पहिल्यांदा घेतला, पहिल्या ब्रॅकेटमध्ये आरला पहिले घेतलं, निगेशन पी अँड क्यू. ऑर ॲज इट इज दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आरला अगोदर घेतलं, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. म्हणजे लॉ कोणता वापरला आपण, कम्युटेटिव्ह. जागा चेंज केली फक्त म्हणजे कम्युटेटिव्ह. ठीक आहे. आता बघा, पी अँड निगेशन पी ऑलवेज काय येणार आहे, फॉल्स. बरोबर आहे. एक ट्रू असणार आहे, एक फॉल्स असणार आहे, म्हणजे ऑलवेज येणार आहे फॉल्स. कंजंक्शन असल्यामुळं ऑलवेज फॉल्स. आणि हा अँड क्यू ॲज इट इज. ठीक आहे. किंवा एक काम करा, इथे अजून एक लॉ वापरून घ्या. इथे अजून एक लॉ वापरा. कसा, बघा, इथून
पी अँड निगेशन पीला सेपरेट ब्रॅकेट द्या. पी अँड निगेशन पीला ब्रॅकेट दिला आणि हा अँड क्यू असा. ठीक आहे, म्हणजे आपण वापरला असोसिएटिव्ह लॉ. कोणता लॉ वापरला? असोसिएटिव्ह. ब्रॅकेट टाकले. त्याच्यानंतर इथे तसंच करा, आरला सेपरेट ठेवा आणि पुढच्या दोघांना ब्रॅकेट. निगेशन पी अँड क्यू ऑर ॲज इट इज. आणि लास्ट ब्रॅकेटमध्ये तसंच आरला सेपरेट करा आणि पी अँड निगेशन क्यूला सेपरेट ब्रॅकेट. ठीक आहे, आपण ब्रॅकेट दिले म्हणजे असोसिएटिव्ह लॉ वापरतो. ब्रॅकेट टाकले म्हणजे कोणता लॉ वापरतो? असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे, आता बघा, पी अँड निगेशन पी ऑलवेज काय येणार आहे? फॉल्स. आणि अँड क्यू पहिल्या ब्रॅकेटमध्ये आलं पी अँड एफ अँड क्यू. त्याच्यानंतर ऑर, हा ऑर ॲज इट इज. त्याच्यानंतर आर अँड ॲज इट इज. ठीक आहे, आणि इथे सुद्धा आर अँड, हा ब्रॅकेट दोघी ॲज इट इज ठेवू. निगेशन पी अँड क्यू ऑर आर अँड पी अँड क्यू, पी अँड निगेशन क्यू, हे दोघी ब्रॅकेट ॲज इट इज ठेवले. ठीक आहे, इथे कोणता लॉ वापरला आपण? इथे लॉ वापरला कॉम्प्लिमेंट. इथे लॉ वापरला कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे, पी अँड निगेशन पी ऑलवेज एफ असतो म्हणजे आपण लॉ वापरला कॉम्प्लिमेंट. आता एफ अँड क्यू ऑलवेज काय असणार आहे? एफ. बरोबर आहे, एफ अँड क्यू. क्यूची व्हॅल्यू काही टाका, कंजंक्शन आहे आणि एक एफ आहे म्हणजे ऑलवेज काय येणार आहे? फॉल्स. म्हणजे इथे आला आपला एफ. बरोबर, पहिल्या या ब्रॅकेटबद्दल एफ. पुढे ॲज इट इज ऑर, आर अँड निगेशन पी अँड क्यू ऑर आर अँड पुढची ब्रॅकेट ॲज इट इज घेतो आहे आपण, पी अँड निगेशन क्यू, ही ब्रॅकेट ॲज इट इज. ठीक आहे, इथे एफ घेतला किंवा इकडे कॉम्प्लिमेंट आहे म्हणून पुढचा आयडेंटिटी घेतला, आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, आता बघा, एफ ऑर हा ब्रॅकेट आहे. आता इथं ऑर आहे, इथं एफ आहे. बरोबर, एफ आहे, ऑर आहे, म्हणजे याची ऑलवेज व्हॅल्यू हा ब्रॅकेट येणार आहे. याची व्हॅल्यू एफ असेल तर या दोघां मिळून एफ, याची व्हॅल्यू टी असेल तर ऑर आहे म्हणून टी येणार, म्हणजे ऑलवेज व्हॅल्यू काय येणार? हा ब्रॅकेट. ठीक आहे, म्हणजे इथं आलं आपलं आर अँड निगेशन पी अँड क्यू. ओके, कोणता लॉ होणार? हा होणार परत कॉम्प्लिमेंट. परत कोणता येणार? हा परत येणार आयडेंटिटी. आयडेंटिटी. ठीक आहे, आयडेंटिटी. आणि दुसरा ब्रॅकेट ॲज इट इज आर अँड पी अँड निगेशन क्यू. इथे लक्षात एफ ऑर हा ब्रॅकेट आहे. एफ ऑर असल्यामुळं या ब्रॅकेटची जी व्हॅल्यू येईल तीच व्हॅल्यू इथे येणार. फॉल्स असेल तर फॉल्स, ट्रू असेल तर ट्रू, म्हणजे हाच ब्रॅकेट ॲज इट इज. म्हणजे आपण वापरला आयडेंटिटी लॉ आणि हा जो सेकंड ब्रॅकेट होता तो ॲज इट इज घेतला. आता या दोघी ब्रॅकेटमध्ये बघा, आर अँड कॉमन आहे. दोघी ब्रॅकेटमध्ये आर अँड कॉमन आहे म्हणजे उरलं काय? निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे, दोघी ब्रॅकेटमधून कॉमन काय घेतलं? आर अँड आला बाहेर, आतमध्ये उरलं निगेशन पी अँड क्यू, हा ऑर, आणि इथं पण उरलं पी अँड निगेशन क्यू. हे आलं आपलं सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. दिस इज द सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. बघा, आता या एक्सप्रेशनमध्ये काय आहे? पी पण आहे, क्यू पण आहे, आर पण आहे, म्हणजे 3 स्टेटमेंट आहे. किती स्टेटमेंट आहे? 3. मग तिघंही आपल्याला घ्यावं लागतील. पीसाठी स्विच S1 इज क्लोज्ड. नंतर क्यूसाठी घेणार स्विच S2 इज क्लोज्ड. आणि आर म्हणजे स्विच S3 इज क्लोज्ड. S3 इज क्लोज्ड.
ठीक आहे. याप्रमाणे आले आपले 3 स्विच. आता हे 3 स्विच जे आहे हे आपल्याला स्विचिंग सर्किटवरती दाखवायचे दिलेल्या एक्सप्रेशननुसार. बघा मग आर अँड आहे म्हणजे पुढे सिरीजमध्ये, बरोबर आहे. अँड आहे म्हणजे पुढे सिरीजमध्ये. मी इथे डायग्राम काढतो बघा, इथे घेतो, ठीक आहे. बघा पुढे आर अँड आरच्या पुढे काय आहे, निगेशन पी अँड क्यू. आता पुढे आल्यानंतर निगेशन पी अँड क्यू. आता पुढे आल्यानंतर हे दोघे ऑरमध्ये आहे बघा, बरोबर ना. ऑर हा एक ब्रॅकेट, त्याला ऑरला हा ब्रॅकेट. आता इथे थोडे ब्रॅकेट देताना चुकली बरं का आपले, सॉरी खाली आहे बघा. आर अँड पुढे आल्यानंतर 2 ब्रॅकेट आहे, दोघांच्या मध्ये काय आहे, ऑर. म्हणजे आपलं करंट इथे डिवाइड होणार आहे, ऑर. मग पहिला ब्रॅकेट कोण आहे, निगेशन पी अँड क्यू. म्हणजे अँड आहे म्हणजे परत इथे काय येणार, सिरीज, बरोबर आहे. पुढे आल्यानंतर परत काय येणार, सिरीज. पहिल्याला निगेशन पी आहे म्हणजे S1 डॅश आणि क्यू म्हणजे S2 डॅश, सॉरी S2, ठीक आहे. निगेशन पी म्हणजे काय, S1 डॅश आणि क्यू म्हणजे काय, S2. आता पुढे काय आहे, ऑर म्हणजे खाली येणार, बरोबर आहे. खाली हे बघा, खाली आलं. खाली आल्यानंतर काय आहे, पी अँड निगेशन क्यू. अँड आहे म्हणजे सिरीज, अँड आहे म्हणजे सिरीज. 2 स्विच हे सिरीजमध्ये. पहिला आहे पी म्हणजे S1 आणि दुसरा आहे निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, ठीक आहे. आणि या पद्धतीने आपण सर्किट, पहिल्याला काय नाव होतं, आर म्हणजे S3. हे आली आपली करंटची डायरेक्शन, ठीक आहे. आणि इथे येणार बॅटरी आणि इथे असणारे लॅम्प. हे आलं आपलं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट, ठीक आहे. इथे लक्षात बघा, परत एकदा बघा. आर होता अँड, आर अँड, बरोबर आहे. आर म्हणजे S3 अँड म्हणजे सिरीज, ठीक आहे. सिरीजमध्ये आलो. सिरीजमध्ये आल्यानंतर ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर होता, बरोबर आहे. हा ऑर म्हणजे 2 जे सर्किट आहे, पहिला ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट त्यांच्यामध्ये ऑर आहे. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटला दुसरा ब्रॅकेट पॅरलल आहे, ठीक आहे. म्हणजे आपण आरच्या पुढे आल्यानंतर पॅरलल जाणार, या पद्धतीने पॅरलल. आता पहिला ब्रॅकेट होता निगेशन पी अँड क्यू. हे दोघी सिरीजमध्ये आहे, अँड आहे म्हणजे सिरीज. बघा हे दोघी सिरीजमध्ये. निगेशन पी म्हणजे S1 डॅश आणि क्यू म्हणजे S2. नंतर ऑर म्हणजे पॅरलल येणार. पॅरललमध्ये परत बघा 2 स्विच आहे, पी अँड निगेशन क्यू. अँड आहे म्हणजे सिरीज, बघा पी म्हणजे S1 अँड निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. या पद्धतीने आलं आपलं सिंपल करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट, ठीक आहे. करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. या पद्धतीने आपलं मॅथमॅटिक फर्स्टचं पहिलं चॅप्टर, मॅथमॅटिकल लॉजिक, हे इथं संपलेलं आहे, ठीक आहे. कोणाला काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा.